धन्यवाद, सुस्वागतम। आज या ठिकाणी निसर्गरम्य अशा या बोर्डवे पेंढरेवाडी या ठिकाणी या मांड देवतेच्या या पवित्र मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं आणि त्या निमित्ताने आज डबलबारी भजनाची सुसंधी आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी प्राप्त झाली। त्याबद्दल मी या ठिकाणी हरिओम उत्कर्ष मंडळ बोर्डवे पेंढरेवाडी या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। प्रथमतः मी आमची ओळख करून देतो। मी स्वतः बुवा व्यंकटेश नर, मुक्काम मुंडील, कोट बनेसगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। तसेच माझ्या जोडीला असणारे आमचे परममित्र बुवा संतोष जोईल, मुक्काम पोस्ट खोडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। बुवांचे पखवाज वादक, तबला वादक, कोरस मंडळी सर्वांचे आभार मानतोय। उत्कृष्ट अशी साऊंड सर्व्हिस लागली, सन्माननीय स्वप्नपूर्ती साऊंड सर्व्हिस तुमचे देखील आभार मानतोय। त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सन्माननीय आमचे परममित्र राठवड बुवांनी सांगितलं की बुवांनी विशारद ही पदवी प्राप्त केली। खरोखर त्याच्या मागे बुवा त्यांची मेहनत आहे आणि परमेश्वरानं तुम्हाला उदंड आयुष्य द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय। त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष संतोष राठवड, या मंडळाचे सचिव सागर कारेकर यांचे देखील आभार मानतोय। ज्यांनी अतिशय सुंदर समलोचक म्हणून काम केलं ते सन्माननीय निलेश कारेकर यांचे देखील आभार मानतोय। तर आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने येथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे, भजन रसिकांचे मी सतत आभार मानतोय। तसेच येथील आई मोराई देवीच्या चरणी प्रार्थना करतोय, आई कालिका देवीचे आशीर्वाद घेतोय, श्रीदेव मांड देवतेचे आशीर्वाद घेतोय, माझी ग्रामदेवता आई नीना देवीचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण जगताचे दैवत गणेशाला वंदन करून, विद्येची देवता आई शारदा मातेला वंदन करून, सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला वंदन
वंदन करून ज्या मातेने शिवबा घडवले अशा मासाहेब जिजाऊंना वंदन करून एकवचनी प्रभू रामचंद्रांना वंदन करून तुमच्या आमच्या आणि बुवांच्या सुद्धा मातृपितृ देवतेचे आशीर्वाद घेऊन तसेच गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून व तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं मी आमने सामने डबलबाजी भाषणाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. काय बुवा तुमची सुपारी किती आणि आरड किती? होय, मी म्हटलं आत्ता आवडता घेशाल, पण चांगला ज्या काय तुम्ही सांगितलास अगदी ग्रंथ 33 करोड 33 लाख 33,333 आणि एक राहिलो तो मग तू वाचलं त्या बाबतीत भारी त्याचा वाचन बिचन चांगला. आणि बुवानी सांगितलं की महाशिवरात्र शंकर महादेवानी विष प्राशन केलं होय ना, आणि तो घसोबुवाना पार्वती धरून होती, जाळू टोक लागलो. विष पिना म्हणजे साधारणसा नाही. आता आमची बायको असता तर काय सांगला नसता, तुमका पियोग कोणी सांगला नव्हता, पण पार्वती आणि शंकर हळूहळू सांगूया. जोडी अतिशय सुंदर ठेवलास आणि तेका वाईट ह्याच्याच गोष्टीचा वाटता की त्याच्यासाठी मंदिरात काय नाही. आता तुमका धरून वर बांधूया. आमच्या नावाचं म्हणता एकच घंटा कोणी पण यायची आणि भाजून जायची, पण बुवा भाजवणारे सुद्धा आपलेच असतात, ह्या पण लक्षात ठेवा. लिव भाजवणारे आपले असतात आणि भाजवतात अशी ना झिंजून येऊ कवी हातांका ना. पण सुंदर सांगितलं आमच्या राठोड बुवांका. तुम्ही सांगितलंस काय काम नाही म्हणून पेटी उघडून बसत. सागर राठोड बुवा म्हटल्याच्या नंतर आम्ही विशारद बुवा एकाच वेळी झालो दोघे. विचारा त्यांका. आणि त्यांका तुम्ही म्हणता तुमका काय काम धंदो नाही म्हणून पेटी काढून बुवा मेहनत आहे त्यांची. तुमची कशी मेहनत होती वरडोची. हा बाका वाटता नरड्यात कोणी हात घातला नव्हतो की काय काय नुसता एकापेक्षा एक आला पण भारीच. आज म्हणजे ठरवून काय इलाज तुम्ही. बाकी काय काय बुवानी सुंदर सांगितलं. नाही मी आता सुरुवातीक जरा पेटू घेतोय. हल्ली पॅन्ट कसली असता? पॅन्ट जीन्सची. पूर्वी तुमच्या वेळी काय हाफ पॅन्ट होती ना, माका वाटतं चैन नसणार, बटनाच असतील त्याच्यात ना. पूर्वीच्या काळी होता. आणि ऍडव्हर्टाईज सुद्धा सांगितला नाही. महिला मंडळ त्यांच्यासाठी पॉन्ड्स लगाव, फेअर अँड लवली लगाव आणि आमच्यासाठी म्हणता काय बिटेक्स लगाव. जीन्स पॅन्टी घालायचो नाही माहिती. मी बिटेक्स कधी लावीत नाही. याचा कारण काय हो बघा, पॅन्ट फाटून इलंय दोन्ही साईडने, हवा खेळती राहू बघे आतमध्ये. बुवा बिटेक्स तरी ठीक आहे, पुढचा आता वेगवेगळे आजार इलेले आहेत, मूळव्याध भगंद, या सगळ्या आपल्यासाठी आहे. भारी बाबा काय त्या पेटकावूनच काढलं सुरुवाती. बुवांचा सगळा मी लिहून घेतलंय, हळूहळू सांगूया. या ठिकाणी भजनाक सुरुवात करतोय अतिशय थाटामाटामध्ये आणि अतिशय सुंदर प्रकारचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचं आयोजन हरिओम उत्कर्ष मंडळाने केलेलं आहे. एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. मातीची एकजूट होते तेव्हा बुवा वीट तयार होते, विटांची एकजूट होते तेव्हा भिंत तयार होते, आणि भिंतींची जेव्हा एकजूट होते तेव्हा हे असं भव्य दिव्य असं मंदिर तयार होतं. आणि या मंदिरामध्ये आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम आपण अगदी हा उत्सव जोरदार साजरा करता आहात. तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. बुवानी सांगितला नाही भरपूर काय काय सांगितलं आणि माका सांगितलं आणि सुरुवाती व्यंकटेश नर मुक्का मुंडील तालुका कणकवली. नाही तो कल ट्रेन मधनं आलो ना, त्याच्यामुळे जरा नशीब कुडाळाक जाऊन नाही पोचलो. पण
लाडक्यो बहिणी आज समाधान वाटतं हो, तुमका 1,500 भेटत, पण तुमका असं वाटत नाही 200-200 आमका दोघांक देऊची असे प्रत्येकी. होय, तुमका तो रागबीग नाही येत, फेका त्याच्याकडे 200-200, मग तो माका दे. है ना लाडक्यो बहिणी, तुमचीच मजा हो. 1500 रुपये तुमका, आमका काय नाही, आम्ही मेल्यावर फक्त नावा कर. हा श्री है ना, आमका 500 तरी द्यावा हो चुना तंबाखू पुरते, तेवढे पण नाही. महिला मंडळासाठी बसमध्ये हाफ तिकीट, कणकवलीत जाऊचा झाला तर 50% तिकीट कमी. आमका जागाच नाही बसमध्ये, आम्ही मग टमटम मधनं जातो मागणं. काय करणार, जागा नको. पण असू दे, लाडक्या बहिणींचा बुवानी सांगितलं आणि अगदी 50% जसं आरक्षण तशीच उपस्थिती हा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळे वाजवा. तसेच सगळे अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे तुम्ही बसला, तुमचे देखील आभार मानतोय, धन्यवाद. बुवा घेण्यासारखा तरुण मंडळी हे सगळे पुढे बसलेली, ज्येष्ठ नागरिक मागणा बघतोय. ह्याच बुवा शिकण्यासारखा आपल्याकडे. पेटी कमी करा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, सद्गुरु पाय दोन्ही. हरी म्हणा पुंडली कवरदा, श्री पंढरीनाथ संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, गुरु दत्तात्रय, कुणकेश्वर, भूतेश्वर, गांगेश्वर, रवळनाथ, नादातले आदिनाथ देवा तुझो. ऐसल्या मांड देवता देवा तुझो. श्री मीनादेवी, श्री मोराईदेवी, श्री कालिकादेवी, श्री भावनादेवी, श्री विठलादेवी, श्री महालक्ष्मी, श्री देवी, श्री नवलादेवी, श्री भराडीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री सतेरी देवी, सदा संतांचा. कर्ता कर्विता विघ्नहर्ता श्री गणपती गजानन, कर्ता कर्विता संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण, हरी हर. कैलासवासी महान चंद्रकांत कदम, सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य प्रकाश पारकर. धन्यवाद. या
या ठिकाणी नोटेशन घेतोय काय जोईल बुवांसारखं अगदी मी वेळ काढणार नाही, काय टेन्शन घेऊ नको. स्वीट अँड शॉर्ट मध्ये बुवा भजन करणार, कारण किती वेळ घेऊचो असता मंडळानं आपल्या टायमिंग ठरवून दिलेलो आणि तुमका वर्षभरात एकदा माईक कसा भेटता आणि मग बुवा कांडाप काढता तसा तुमचा झाला. स्वीट अँड शॉर्ट मध्ये बुवा प्रयत्न करा, 4-4 वेळा कडवा घेतला तरी तेवढा, एकदा घेतला तरी तेवढाच बक्षीस भेटणार. कसा या ठिकाणी आमचे मित्र घोणसरी गावचे बाबू कासार, तरळ्यामध्ये त्यांचं दुकान आहे. बाबू कासार यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी प्रथमतः नोटेशन घेतोय. आज बुवा गाववाली आणि मुंबईवाली सगळी एकत्र मंडळी झालेली आहे, होय ना. बहुतेक मंडळी सगळी मुंबईवाली आहे आणि मुंबईवाली आणि गाववाली जेव्हा एकत्र येतात ना, एका ठिकाणी असोच प्रोग्राम असतात आणि गाववाली बायका आणि मुंबईवाली बायका एकत्र येतात आणि त्यांचा चालू होता एकमेकांशी बोलणं. ह्यांना सांगितलं ना 1,500 येतात की नाही. हा तो बघा मोबाईल घेतला त्यांना पोरग्यात. आता तुम्ही सांगा, लो बारको पोरगो बाबू इकडे बघ, फक्त तुझ्यासाठी. तुमका मोबाईलांची गरज हा नाही ना, होय, पण तुमका देता कोण रे मोबाईल? हा इकडे बघ बाबू, तू ए बाबू तुका मोबाईलची गरज हा होय नाही. तो रील्स बघता काय हल्लीची पोरकीच अशी हो, त्यांका रील्स शिवाय जेवणार सुद्धा नाही. त्या काय ते आता नवीन नवीन इला बघा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मगदारा. या ऐकलास ना गाणं? ह्यो सध्याचो जमानो बाबू. हा मोबाईलवर जास्त नको, वाईट असता मोबाईलचा परिणाम. तर गाववाली मुंबईवाली अशी एकत्र येतात आणि मुंबईवाली असतात ती जरा इंग्लिशवाली असतात. ती चालू करता, अगं हे विमल ऐकलं का, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. ती काय सांगता मुंबईवाली गाववाली का, अगं हे विमल, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. त्याबरोबर गाववाली होता ती पेटून उठता, ती आपल्या नवऱ्याकनी पोरग्या घालता शोधून आणताना ती का सांगता, अगं हे श्यामल ऐकलं का, हे माझे मीटर, मी त्यांची वायर आणि ह्या आमचा बिल. एवढी भारी मुंबईवाली गाववाली एकत्र येईल की काय विचारूनच सोय नाही. काय समजली? हा जोईल बुवा काय काय सांगितला नाही आणि पेंटीचा नाही सांगितला नाही. आजकाल बघा वाईट वाटता बुवा एका गोष्टीचा, ती 36 ची पॅन्ट आणि काय कंबार 36 ची 38 ची पॅन्ट घालतात, बरोबर ना. पण तू थय वाकून काय कशाक बघित असतं ह्या मग अजून कळाला नाही. ती मरण 40 ची घाली न तुका काय कॉईन घेऊनच असतं काय रे तू. कधी एकदा पॅन्ट भेटता आणि कॉईन टाकत. तो पूर्वी जो कॉईन बॉक्स वाढलो होतो यायचो बघा लाल डबो. तसं आपण खरोखर ही ह्यो बुवा जमानो. त्या दिवशी माझी मुंबईत बारी होती, अंधेरीत बारी होती आणि घाटकोपर आम्ही जाऊन निघालोय आणि बस निघाली. तुम्ही आता सांगताच अशी स्टोरी झाली. ती जी मुलगी इली बसो का, तिनं एवढाच घातला नव्हता, वन पीस काय म्हणतात बघा, एवढाच. आणि इली आणि माझ्या समोर उभी राहिली. आता माका काय पर्याय नव्हतो, डोळे तर काय मी बंद करू शकत नाही, एवढं मी गरीब माणूस आहे. आपले डोळे उघडं ठेवून नजर ठेवून होतोय. तेवढ्यात पुढच्या स्टेशन का तिचा बॉयफ्रेंड चढलो गाडीत. चढलो आणि तिच्या बाजू घेऊन उभो राहिलो. आता माका काय माहिती तिचा मित्र होतो तो. मी माझा चालूच होता, नजर स्थिर अगदी होती माझी. त्याबरोबर तो बॉयफ्रेंड होतो, तो माझ्याकडे येऊन म्हणता, हे काय बघतोस काय? म्हटलं काय रे काय झाला? नाही ही माझी म्हणता गर्लफ्रेंड, तू असो बघतोस कशा तिच्याकडे? म्हटलं त्या बघ एसटीत काय लिहिलेला, बस मध्ये तुम्हाला काय संशयित जर वस्तू आढळली तर तिच्यावर नजर ठेवा, म्हणून म्हटलं ही नजर ठेवते मी. अवनी ती सगळीकडे हो, काय कपडे आणि काय
सांगून सोय नाही. ह्यो सुद्धा कधी कधी घालता रेशन का जाताना ना कार्गो घालता. ती सहा किशांवाली येता बघा, एका खिशात तांदूळ, एका खिशात गहू. आतून ते रॉकेलाची सोय नाही आहे त्याची. सिलेंडर पण राहता रे पाठच्या खिशात. असं तो हुशार आहे. जोडी अगदी चांगली ठेवलास, काय हे नाही. पूजा आरती सगळी मंदिरात आणि तू खय असत बाहेर गेटवर. त्याका त्याच गोष्टीचा वाईट वाटतं. तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी लावूया शोध. घंटा झाली, आता काय उरला? दुपारत चालत ना. काय हो मंडळ एवढा भारी आणि कार्यक्रमाचं आयोजन एवढा भारी केलास की काय विचारू नको. आणि आमचा बुवा भाग्य समजूया की माझी दुसरी वेळ, तुमची दुसरीच ना की तिसरी? तिसरी वेळ म्हणजे तुमका दांडगो अनुभव माझ्यापेक्षा. फक्त एवढाच वाईट झाला की बिचाऱ्यांका चष्मो लागलो. माका त्या दिवशी फोन केला आणि म्हणतात व्यंकटेश सगळा भागला रे. म्हटलं काय झाला? नाही म्हणता माका चष्मो लागलो. अरे म्हटलं त्याच्यात काय झालं? आजकाल ह्या बारक्या बारक्या पोरग्यांक चष्मो लागता. तुका चष्मो लागलो तर काय झालो? तर माका म्हणता नाही भागला सगळा. म्हटलं काय झाला? तर माका म्हणता माझ्या बाजूक एक भाभी राहता, भैया भाभी. ती म्हणता मी बाहेर इलय की माका म्हणता चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही. मग म्हटलं भाभी इली की चष्मो काढून ठेव. मग ह्यो म्हणता चष्मो काढलाय की माका भाभी दिसत नाही. असो त्याचा प्रॉब्लेम झालेलो. त्याच्यावर सुद्धा माझ्याकडे एक उपाय हा, नंतर येऊन बाहेर भेट. असा हे मनोरंजन तुमचं होईत राहणार. पण नोटेशन घेऊया बुवा. स्वीट अँड शॉर्ट कसा असताना माझ्याकडनं शिकायचा. तुम्ही लई कंटाळा होतास लोकांना. एवढा नाही रे कांडाप काढायचा. हा बाकी सुंदर बिटेक्स लगाव खुजली बघावं. मी म्हणतोय ते पूर्वी धोतर होते ते चांगले होते, एअर कंडिशन ना धोतर. आणि आजकाल हे पोरके ते थांबतच नाही. ते मरा म्हणतात तुम्ही धोतर सांग, पॅन्ट सांग, नाही तर आम्ही काय 3/4 सांग. त्यांचा आपला चालूच चालवून धर. फक्त ते मोबाईल पासून लांब राहा. बुवानी सुद्धा सांगितलं नाही. कोण? प्राजू. तो गेलो बिचारो झोपो. प्राजू आलो है ना रे. मला वेड लागले है ना. आपण त्या भानगडीत पडायचा नाही. आपण अभ्यास की अभ्यास. अरे तुम्ही आज भाग्यवान असे पोरगे. अहो ह्यांच्यासाठी सरकार काय करीत नाही. शाळेत पुस्तका मोफत, वयो मोफत, सगळ्या दप्तरा मोफत, कंपास पेटी मोफत. आमका शाळेत आम्ही जायचो ना, चप्पल सुद्धा भेटायची नाही, अनवानी जायचा. आजकाल हे ज्युनियर केजीत गेले तुमका अंडरवेअर सगळ्यांका. आमका 12वी पर्यंत माहित नव्हती. म्हणजे तुमच्यासाठी चांगला, पण आम्ही मेला काय. रोज सुद्धा तो सोजवायना रे. तू जुनव ना माझ्या अगोदर. तुमची तर परिस्थिती बेकार असणार आमच्यापेक्षा. तुझ्यासाठी नाव शोधतोय मी, थांब जरा मंदिरात. पण बघा आमच्या मधोमध जे बसले आहेत ना विना घेऊन, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. ही सेवा बुवा, ही सेवा. मगाशी तुमचं भजन चालू होता तेव्हा ते विना वाजवीत होते. म्हणजे वाजपी असतो वाजपी. तो गॅरेज वालो तो भारी ऐकणार नाही. पण बुवा काय चुकला तर सांभाळून घ्यावा. तेका दडपणीला तुम्ही बाजू केलास, पण माका बरा वाटला का. माका काहीतरी दाखवून भेटता नवीन नवीन. हे राग बी हे तुमच्या नशिबात नाही बुवा. त्याच्यासाठी हे आम्ही झिजवला लहानपणापासून. हा तुम्ही वय ते अडकूनच गेलास. काय केलं काय तू लोकांना दिलंस काय. हा हे सुरानो भजन कसं असं नॉर्मल हवा, लोकांच्या काळजात भिडो गावा. धुंदीत राहू म्हणजे कसं नॉर्मल असं तच हो बाबा. तू एकदम वराडतस म्हणजे ना जशी तुझी सुपारी अर्धी कट केल्यागत वाटत. जास्त वरडू नको. हा एवढाच माका सांगू जा. नोटेशन घेऊया. बघा चाय सुद्धा वेळेवर इले या. चायवाल्यांसाठी मी कायम सांगतोय
राम राज में दूध मिला था, कृष्ण राज में घी। राम राज में दूध मिला था, कृष्ण राज में घी। आणि पेंढरीवाडी में चाय मिली है, फूक फूक के पी। हे मोठे झाल्यावर कोणतरी होणार नक्की। ठीक आहे तर ब्रह्मा विष्णुमय। तू बाबू कितवीत? तिसरी मराठी शाळा ना? हा बघा तेव्हा जेवढं खुश आहे। तू 5वी मराठी, तू 4थी कुठली शाळा? मराठी। कुठल्या शाळेत जातास तुम्ही? पेंढरी पैजा बोर्डवे। वा 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 बघा म्हणजे अशी तुमच्या शाळेत बाईंग धरून गुरुजी किती होत? कोण नाही वाटत म्हणजे तुमचं उज्ज्वल भविष्य आहे। लोकेशन गेल्या सारी गपनी पनिसा गारे नि पसानी पगरे गप गरे सानी पगरे सा गुरु परमात्मा परे परमात्मा परे ऐसा जाता हृदय विश्वास ऐसा जाता हृदय विश्वास परमात्मा परे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय झाला की माझो ढगा तबलावालो आणि झांज वाजवणारो आता काय जत्रेक त्यांका बोलावना इला. आता मैत्रिणीन बोलवला असणारो. फोन लावून हैराण झालंय संध्याकाळपासून. फोन उचलूक तयार नाही. पण ठीक आहे, युट्यूब चालू हा. आज नाही इलस तरी चालत, पण परवाच्या बारीक